उजनीला पडलेला वाळू माफियांचा वेढा काही सुटता सुटत नाही। उजनीच्या पोटात 51,000 कोटींचं काळं सोनं असल्याचा निष्कर्ष निरी संस्थेने काय काढला? वाळू माफियांची पावलं उजनीकडे वळाली। राजकारण सोबतीला घेत वाळू माफियांनी आपलं वर्चस्व, आपली दादागिरी आणि आपली मक्तेदारी निर्माण केली ती उजनीच्या याच पोटात। आणि अधूनमधून प्रशासनाला या बोटी फोडाव्या लागतात। पण गंमत अशी, याचंही अर्थकारण वेगळं आहे। फोडलेल्या बोटी दुरुस्त करण्याची सुद्धा गॅरेज सुरू झाले आहेत आणि अगदी 4-5 दिवसात पुन्हा ही बोटी पाण्यात दिसतात। प्रशासन कितीही जंग पछाडलं तरी मक्तेदारी एवढी मोठी आहे की वाळू माफियांना काहीच फरक पडत नाही असं चित्र आहे। इंदापूरच्या पोलिसांनी या महिन्यामध्ये सलग 3री कारवाई करत 4 बोटी जिलेटिनच्या सुरुंगाने उडवल्या, पण आपल्याला काहीच फरक पडत नाही अशा अवस्थेत वाळू माफिया आहेत। इंदापूरच्या पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं काल पुन्हा एकदा कारवाई केली। मुद्दा असा आहे की या बोटींच्या मालकांवर कारवाई करण्याची गरज आहे आणि तेवढी तडप आणि तेवढी धमक आजच्या प्रशासनात आहे का असा प्रश्न उजनीकडच्या सर्वांनाच आहे। काही दिवसांपूर्वी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर देखील याच वाळू माफियांनी हल्ला केला होता। प्रशासनाचा जीव धोक्यात असेल तर नेमकं काय करायचं असा प्रश्न स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मनात असेल तर त्यात वेगळं काय, पण तरीसुद्धा वाळू माफियातून वाढत चाललेली गुन्हेगारी रोखायची असेल तर मानसिकता लोकप्रतिनिधींचीही पाहिजे आणि लोकांची देखील। प्रशासनानं तशी मानसिकता ठेवून त्याची इच्छाशक्ती तयार केली पाहिजे, परंतु घरभेदी एवढे झालेत की विचारता सोय नाही। 2 रुपयाच्या चिरमिरीसाठी प्रशासनातलेच भोंदू साधू या वाळू माफियांच्या कच्छपी लागलेले असतात आणि त्यांना अगोदरच माहिती मिळते प्रशासनाच्या छाप्याची, आणि त्यामुळेच अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी किती प्रयत्न केले तरी ते वायाच जात आहेत। उजनीच्या जैवविविधतेला यातून धोका पोहोचतोय, मत्स्य व्यवसायाला धोका पोहोचतोय, इथल्या पर्यटनाला धोका पोहोचतोय। हे इथल्या स्थानिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहायचं आणि हतबलतेने गप्प बसायचं, कारण याच पैशावर मुजोर झालेली दादागिरी शेतकऱ्यांच्या जीवावर उठताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच कोणी कोणाचा रोष ओढवून घ्यायचा या प्रतीक्षेत शेतकरी गप्प राहतात, स्थानिकही गप्प राहतात, पर्यावरणप्रेमीही गप्प राहतात आणि प्रशासनाला इच्छा असून की इच्छा नसून काही करता येत नाही तेच मात्र सांगता येत नाही। खरं तर इथं इच्छाशक्ती पाहिजे, ते एखाद्या सिंगम अधिकाऱ्यासारखी, आणि ती अपेक्षित आहे।